हॅलो 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 पैसे कमी नव्हते सगळे सुपारी देते सुपारी दिली वा बा हॅलो 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 राधेश्री का बुवा हे राजश्री का बुवा काळी 4 काळी 5 काळी 6 पांढरी 6 इकडे आहे बघ हे माझी स्केल आहे ही माझी स्केल आहे उभ्या आयुष्यात काही करता आलं नाही तर नाव ठेवायचं नाही हे सप्तस्वरांचं बादशाह तर नांदून गेलं एक काळी एक शिटी भेटली हे भेंडे अरे मोठ्या मोठ्या गाड केल्या गंमत मध्ये भेंडे हिंमत मध्ये हा जोश आहे हा माझा सत्तगुरू आहे आणि तो नामोरी दाखवून दिला अरे आज यांच्यासोबत अर्धा डझन आज 14वी का 13वी का 14वी वारी आहे सगळे हाऊसफुल अरे त्याच्यामध्ये 2 प्रश्न फुटले 7 ते 7 त्यांना फेमस झाली तुकाराम मुंडेंसारखा आज देशातला सर्वोच्च अधिकाऱ्याचा फोन आला कलगीधराच्या शाहिराला हे यांना दिसत नाही आणि गांडा भाई नॉन सायन्स आजची वारी कशी होती ती फक्त बघत राहायचं प्राणी मित्रांनी आणलेलं एखादा कुत्रा मित्र आहे असा चढवतो आज फक्त बघित राहायचा सारखं आपलं आपलं आपण म्हणतो माझी आहे ठीक आहे राहून दे आपल्या सारखी वचपच कशी अरे बाई असते म्हणून काय झालं किती वचपच करायची वडापाव खाय पण 2-3 कानसुलाच देणार काय बोलतो सचिव मारी टोपी गणपती बाप्पा मूर्ती आवाज आहे काल खंडाळ्यात आलो तर जरा जाता येताना जरा पाण्या पिण्याचं म्हणतात ना पाणी व्हायचं इकडे तिकडे होईल काय दुसरं काय पाणी प्यालेलं नाही मी पण ह्याच पाण्याचा गडबड पण काही नाही मारी होऊन जाईल राज या ठिकाणी सलग दुसरं वर्ष हे 4 एक काय बघा बदाम इस्पिक तिलवर चौक सुरेश माऊली आमचं संतोष वापर्डेकर अशोक जोशी आणि संदेश मांडवकर ह्या दोघांनी खाली 2 एक निवडलं राजेश बुवा आणि विकास बुवा गेल्या वर्षी पण आम्ही यंदा पण आम्ही आणि पुढच्या वर्षी हॅट्रिक पण आमचे प्राणी मित्राने आमचा घटा आणि ऐका आज आमचं शंकर भाऊजी पण आलेला आहे कुठं बसलंय इथं आहे आज माझ्या ओ प्रदीप साहेब या असल्या नोटा एकदम मी बघितलेल्या नव्हत्या एवढ्या अरे या ठिकाणी प्राणी मित्र ज्या मुक्या जीवांवरती जे प्रेम केलं त्यांचे आशीर्वाद परत तसेच येतात ते वाजत गाजत येतात मुके जीव जे बोलत नाहीत त्यांच्यावरती लावलेला लोभ त्यांच्यावरती लावलेला लढा जो रिटर्न येतो तो असा वाजत गाजत येतो तुमच्या आयुष्यात हे 4 एक आणि बाकीची मंडळी आहेत फक्त बघित राहायची बरकत कशी येते ती तुऱ्याच्या साधा तुरा शब्द तुम्हाला या ठिकाणी आयोजक प्राणीमित्र ग्रुप मुंबई आदरणीय संतोष वापर्डेकर माऊली आमचे वेळातले सुरेश गोरे आमचे भाऊजी संजय जोशी आहेत संदेश पांडवकर आहेत आणि आमचा लक्षा झोरे सर्वांना मानाचा मुजरा करून 2 वर्षानंतर आज वारीला आलेला आमचे आदरणीय सन्माननीय आमचे समाज नेते आणि उदय सामंत यांचे कट्टर समर्थक आणि खरा चाहता वर्ग जर असेल तर आमचे आदरणीय शंकर गोरे भाऊजी आणि बंडू पत्ते माऊली या ठिकाणी मानाचा मुजरा आणि गाण्याचा जय वंदना माऊली तुम्हाला या ठिकाणी शाहीर सुकान आयरे आमच्या तुऱ्याची शान आहे राजापुरातून आलेले आहेत दिलीप धुमक आमच्या घराण्यातील शान भाऊ पवार यांची मंडळी आहे मंडळी थोडंसं फक्त नावं घेतो नंतर म्हणून राहतो फक्त बघित राहायचा कशाने सारखं सांगून झालं यायला संतोष कलामते माझे आमचे वस्तात जनार्दन नाथरे आमचे शिष्य विनायक धोपट माझा शिष्य दिग्या भोर निलेश वरक आंबेड बुद्रुकचे प्रसाद आखाडी भाऊजी आलेले आहेत सुरेश बावधने आमचे खंदे समर्थक सिद्धेश उतेकर माझा मित्र प्रतिस्पर्धी शाहीर आमचे वेदांत जाधव आदेश बर्वे शशिकांत मांडवे दत्ताराम शिगम पडेलकर बुवांचे आमचे गुरुवारी या ठिकाणी आलेले आहेत आमची वारी 6 ऑगस्टला आहे या हंगामातली मुंबईतली सगळ्यात शेवटची वारी असणार आहे ते आमचे पडेलकर बुवांसोबत असणार आहे आणि त्यांचे गुरुवारी आदरणीय पडेलकर बुवा या ठिकाणी आहेत माझा
काय बोलूया, त्याने या क्षेत्रात अनेक गोष्टी केल्या. आईचा गड माझा ज्यानं एडिट केला, अनेक गोष्टी माझ्या गाण्या एडिट केली, मला इथपर्यंत आणलं तो माझा एमडी विजय मायंगडे. मनोज गोंडाळा आहेत, जयवंत चव्हाण बापू आहेत, बलराम तांबे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत आणि अनेक मंडळी आहेत. विनायक चौगुले आहे, प्रदीप गोरे भाऊजी, विजय जोशी, सत्यवन कालकर, योगेश मोडक, प्रथमेश मांडवकर, विकास मांडवकर, वैभव शिगम, विनय शिगम, विकास शिगम, योगेश पळसमकर, सहदेव गाडे आणि आमचे बाळासाहेब झोरे. सर्वांना मानाचा मुजरा करून आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेश निकमबुवा, विजय निकमबुवा, मानाचा मुजरा. जाधव बंधू तुम्हाला पण मानाचा मुजरा. आणि आमची एक बहिणी, आमची एक बहीणच म्हणता येईल, जी आपला एक व्यवसाय सुरू करत आहे एक नव्या पद्धतीने आणि खूप छान तिचं डोकं आहे. शाहीरांचं आमचं गाणं जे फेमस आहे, कोकण एक नंबर, किंवा आमचं गणाला पोहतं बांधायचं, त्या गाण्यांच्या टॅगलाईन घेऊन त्यांनी टी शर्ट छापलेत. इथे अनेक लोकांनी ते घातलेले आहेत. त्या टी शर्टची क्वालिटी फार छान आहे आणि त्या भगिनीला तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. आपली बहीण आहे आणि तिचं नाव आहे सरिता वेले आणि तिचा जो ब्रँड आहे त्याला कोकोस ब्रँड म्हणून आहे. त्या इन्स्टाला ते पेज आहे त्यांचं सरिता वेले, तर त्यांना आहे बघायला आलं. तुमचा काय नंबर पण द्यायचा, नंबर सांगायचा तुमचा नंबर ह्याच्यात इन्स्टाला आहे ना, इन्स्टाला जायचं, काय सांगायचं परंतु ऐका, सरिता दीपक वेले, सरिता दीपक वेले, सारिश कोको, सॉन्ग पवतं बांधायचं, गाण्याला पवतं बांधायचं आणि मला 551 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, बरकत लाभो. थँक्यू सो मच. आणि करा सुरुवात, करा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ज्यांनी पुढे आणला ते शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना नमस्कार करून वंदन करून माझ्या विवली गावची ग्रामदेवता आई नवलाई देवी, गणग्याची मालकी नाही विठाई देवी, हनी मुदोबा हनी देवडकर, लांजाचा धनी केदारलिंग देव चव्हाटा, अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पाचा घालून या मल्हारशाहीची जी मुहूर्तमेढ रोवली आणि जो दबदबा निर्माण केला, त्या होळकर शाहीचे संस्थापक थोरले मल्हारबा होळकर इंग्रजांना 18 वेळा पराभूत करून या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी, या संतांच्या भूमीमध्ये संत बाळूमामा, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून गोलगादी बाबूरंगे घराण्यातील भुवाशंकर यांचे नारायण गुरव, यांचे बाबा राजाराम, बबन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुरेवाला शाहीर विकास सामोरे, नवलाई देवी नाथ मंडळ धनगरवाडा, निर्मित शाखा जय बजरंगबली नाथ मंडळ पन्हाळचे कोणवाडी. गेली 15हून अधिक वर्ष मला ढोलकीला साथ देणारा माझा संदेश उमटे, माझा सितार भारगुडे, मी बोलला माझा अजित पवार आणि बुलबुलला आमचे साळी माऊली, सतीश साळी माऊली आणि आमच्याकडला रोहित टिके आणि अनेक कार्यक्रम जो माझा आवाज पोचवला तो माझा राजू पटाळ दादा. सर्वांना मनाचा मुद्रा करून माझ्या आजचे विठू रुक्माई प्राणीमित्र ग्रुप सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळी हे म्हणतात नामान केलं तर म्हणतात तुम्ही सामान गुंडाळ. राजेश निकंबो हे सामान गुंडाळ फुंडाळ ना, एक होता एक म्हणतात ना नाच म्हणतात फुटीला लावेल. 7:30 तासामध्ये त्याचा नाच फुटेल लागलेला आहे. 7:30 तासात त्याचा नाच फुटेल लागलाय. हे सामान गुंडाळ घोषणा करायची सांगून देतो परत नाही बोलायचं. हा, जेवढा लिमिट मध्ये मर्यादा मध्ये तेवढंच बोलायचं. नमान आणि सामान हे यमक जो होता नमनाला, तुम्ही कधी नमन केलंय? तुमच्या वारवडिलांनी कधी लुगडं लावलंय नमनात, साडी लावले तर त्याला नमनाची किंमत कळेल. अहो दसऱ्याला नाच बंद होतो, हे पोरांनो दसऱ्याला नाच बंद होतो,
हे 12 महिने नाच करतात, हे नाही चालतात. विकास कामोरे जसं झालं की ही ढोलकी बांध बांध माझ्या बांध. तत्व आहे, तत्व आहे. अरे 25 शो जे मुंबईला लागले ते येडं म्हणून लागले, खुलं म्हणून लागले. विकास लांबोरे बोलते भेंडी इनको सबको बोलते. हिशोब दिलेला आहे, रिझल्ट दिलेला आहे, निकाल दिलेला आहे. आणि हे स्केल आहे फेल. विकास लांबोरची स्केल इथं आहे, इथं जाऊन दाखवायचं तुम्ही. ही स्केल गाठून दाखवायची. मग मानला तुम्हाला स्तवन गातोय त्याच्या दिवशी आहे. माऊली पिता बंधू सोयरा तुझी आमुचा निश्चयो करा. शरण तो जमी विघ्न भंजला हे दयानिधे श्री गजानना. दोन 2023ला एक गोष्टीची सुरुवात केली. 4 वर्ष झाली त्या गोष्टीला. तेव्हा सांगितलं होतं, सुरुवातीला सांगायचं की मंडळी मी कमरेच्या खालचा एक शब्द बोलणार नाही, कुणाच्या घरापर्यंत जाणार नाही, आया बहिणांची मान खाली जाईल असा मी एकही शब्द काढणार नाही. त्यानंतर मी सांगायचो की माझी मुलगी अनेकदा माझे कार्यक्रम बघायला येते. तिच्या नजरेत जर तिचा बापाच्या मुखातून काही वाईट शब्द निघाला आणि तिला जर गिल्ट वाटलं, त्या माझ्या लेकीसारखी ज्या काय आमच्या पोरी येतात, आमच्या बहिणी येतात, आमच्या आईशी येतात, त्या पण कुणाच्या आया बहिणी आहेत, त्यांनाही कुठे गिल्ट वाटतं का म्हणे मी त्यांचा लेक म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून या रंगमंचावरती तुऱ्याच्या साजामध्ये मी ते शब्द टाळण्याचा प्रयत्न करेन. आणि गेली 4 वर्ष हे वचन मी पाळत आलो. आणि आज कलगीतुऱ्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त 25 शो या नाट्यगृहामध्ये विकास लांबोरेचे लागले. एक शब्द कमरेच्या खालचा बोलायची गरज नाही. आणि तुम्ही मला या सुरांवरून बोलता, या सुरांवरून बोलतात, ह्याच्यात काहीतरी बदल करा बुवा या सगळ्या गोष्टीत. आणि तेव्हा विकास लांबोरे होणं किती महत्वाचं तुम्हाला कळेल. मी क्रेडिट नाही घेत, पण हे दाखवून देणं गरजेचं आहे. स्तवन गातोय, तुमच्या चरणाशी लक्ष असावं. सदा राहो कृपेची छाया, तुमची प्रेमळ मजवर माया. सदा राहो कृपेची छाया, तुमची प्रेमळ मजवर माया. ध्यान लागो सद्गुरु पाय, ध्यान लागो सद्गुरु पाय. हो माझ्या गुरुराया भगवंता, जय जय रघुवीर समर. हो माझ्या गुरुराया भगवंता, जय जय रघुवीर समर.
कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया सदा राहो कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया ध्यान लागो सद्गुरु पाया ध्यान लागो सद्गुरु पाया माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्था माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्था जन्माच्या पापातून द्यावी मुक्ती शापातून संसाराच्या भव्यापातून सोडवया भवतापातून जन्माच्या पापातून द्यावी मुक्ती शापातून संसाराच्या व्यापातून सोडवया भवतापातून जरी चुकलो असलो नाता जरी चुकलो असलो नाता मार्ग दाखव मजला आता जरी चुकलो असलो नाता मार्ग दाखव मजला आता मार्ग दाखव मजला आता तुमच्या चरणी ठेवतो माता माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्था माझ्या गुरुराया गुरुमधुराचा प्रभाव बदलून गेला स्वभाव गुरुकृपेने निभाव नाही कशाचा अभाव गुरुमंत्राचा प्रभाव बदलून गेला स्वभाव गुरुकृपेने निभाव नाही कशाचा अभाव तुझ माझा शक्तिदाता कृपावंत तू सुखदाता तुझ माझा शक्तिदाता कृपावंत तू सुखदाता आन गुरुचरिताची गाथा गातो गुरुचरिताची गाथा माझ्या गुरुराया भगवंता माझ्या गुरुराया सदा राहो कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया सदा राहो कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया ध्यान लागो सद्गुरु पाया ध्यान लागो सद्गुरु पाया माझ्या गुरुराया हो माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्था बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हरदासवलीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा भिवा शंकर नारायण गुरव बाब्या राजाराम अमन विशाल गणेश भिकारी शंकर प्रभाकर कपूर बजरंगबली राजमंडळ मनहज कोटवाडीचा गणपती बाप्पा गणपती बाप्पा
आपली बारी कितीला सुरू झाली? सव्वा नऊ? नाही सव्वा नऊ काय पण जाऊ किती झाले सांगा? 2:30 ना? अश्विन महादेव गाडे मुक्काम पोस्ट भेळ तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गाडेवाडी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आमचं भेळ गावातलं पडलीकर बुवा आमचा मित्रच आहे. त्यांच्यासोबत आमची 7 तारखेला बारी आहे. 6 सप्टेंबर गणपतीच्या आधी या अंगामधली शेवटची बारी ह्याच हल्ला असणार आहे. यावा सगळी मजा असणार आहे. फरमाईश चल ग ताई चल बहिणी माहेरी हे गाणे म्हणतो आये काय काय नो हे पण रत्नागिरी शिवसेना तालुका संघटक शंकर गोरे भाऊजी व बंडू शेठ पत्याणे यांचा मित्र परिवार आणि प्रदीप गोरे, दिनेश गोरे, दिनेश तेरे, साई पावसकर, विलास आखाडे, पंकज सुर्वे, वैभव वारिशे, पप्प्या जागळे आणि सर्व यांकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. ही माझी मागणी आहे, ही माझी स्केल आहे. या बंडू पत्यांना आले शंकर भाऊजी आले, पाद्या भाऊजी आले आणि मला सांगता स्केल मध्ये का एक साळी दादा कितीला गेले मी आता हे काळी 5 ठरला होता ह्याला घेऊन ना कुठेतरी समितीत पण तुम्हाला थांबा आले बघा पैसे इकडे तुला माझ्या कानावर किती आवडलं कुठला पावता आई ऐकलेस ना तू या पोहायला ओळखतोस त्यांना सांगून का काकाला असं का बोलतो म्हणून नाव नाही दुर्वांक गोविंद शिगम 100 रुपयाचं पारितोषिक. म्हात्रे साहेब आले हे लोक म्हणतात पुढे आहे पुढे नाही आणलीस काय म्हणतात 7,000च्या बाया देव अंगात येतो. अरे कोकणातला आहे मी बक्षीस महाबल्ला आहे बक्षीस महाबल्ला. विजय जाधव 500 रुपयाचा पारितोषिक. फरमाईश अरे लाल लाल कलर की कलर आज आहे तुमची खिरापत. तुम्ही उडवून घेतलेल्या अंगावर उडवून घेतलेल्या आता पुरेवाला उडणार. जयवंत काशीनाथ चव्हाण शाखा प्रमुख ठाणे 501 रुपयाचा पारितोषिक. 1,001 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे कृपया कोणी रंगमंचावर येताना चप्पल घालू नका. योग हा हे आपलं मंदिर आहे ना हा तुरेवले शाहीर कैलासवासी चंद्रकांत गणपत कालकर माऊली यांच्या स्मरणार्थ श्री सत्यवान कृष्णा कालकर माऊली यांकडून 200 रुपयाचा पारितोषिक. आयोजक श्री दत्तगुरु कला मंडळ भेळ गाडेवाडी आणि प्राणीमित्र मुंबई प्राणीमित्र ग्रुप मुंबई दिनांक 6 सप्टेंबर रविवार. उमेश पडलीकर बुवा आमचे मित्र. विकास लांबोरे शिवाजी मंदिरला कार्यक्रम आहे. या अंगामध्ये शेवटचा कार्यक्रम असणार आहे. 500 रुपयाचा पारितोषिक. सन्माननीय श्री दिनेशजी कुटतरकर आमचे माऊली आलेले आहेत आणि सन्माननीय श्री दिनेशजी कुटतरकर साहेब प्रस्तुत रेड अँड सर्कल आणि व्हीआयपी श्री प्रोडक्शन्स आयोजित कलगीतुऱ्याचा जंगी सामना शनिवारी दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला रात्री 8 वाजता आपल्या साहित्य संघ मंदिरामध्ये गिरगावमध्ये शक्तीवाले विनोद फटकरे गुरु गणपती घरातले आणि तुरेवाले आमचे जनार्दन नाचरे बुवा पहिल्यांदाच बारी होणार आहे. सगळ्यांनी यायचं मंडळी. शीघ्र कवी वासवाने यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांची शिष्यमंडळी शाहीर हरिश्चंद्र धुमक आणि शाहीर दिलीप धुमक माऊली आलेले आहेत. 1,000 रुपयाचा पारितोषिक. मनस्वी आभार. आणि चेन्नईतनं तामिळनाडूतनं आमचे योगेश कनावजे बुवा यांच्याकडून 1,000 रुपयाचा पारितोषिक. निलेश वरक आमचे आंबेडचे 200 रुपये. एमडी आमच्या विजय माईकडे 200 रुपये पोरांसाठी द्यायचं. योगेश पळसमकर आमच्या सगळ्या पोरांसाठी हे घेऊन टाक खावा नळ्या. श्री नवलादेवी ट्रॅव्हल्स विनोद पाटवकर प्रदेश
पाचटे अभिजित विचारे, संतोष शिंदे 500 रुपयाचं पारितोषिक आणि शेवटचं बक्षीस संजय सकाराम काळे 101 रुपयाचं पारितोषिक आणि वेदश्री धोपट 200 रुपयाचं पारितोषिक दे. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लारी. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लारी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग बहिणी चल ताई माहेरी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग बहिणी चल ताई माहेरी. आणि अजून एक आहे ना, आमच्या पत्नी माऊली यांनी सगळ्यांना दिलेलं आहे. आई सांगा विचार हा किती आहे इत काही नाही बरा. देणारा आहे ना आपला लंबोदरा. काढवर करून सारी करतो मी बरोबर सारखं मात सजू दे घरा. संकल काय काय आमच्या सुकान बुवा यांच्याकडे आले 500 रुपये. बुवा थँक्यू सो मच. आणि मगाचं स्तवण्यासाठी फरमाईश आहे ना. भाळी लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण. भाळी लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण. हे नाही वेगळं चालेल. या काजुर्ली गावची आई जुगाई नवसाला पवनी. हे घेतो मी विसरलो कधी. आता आता बुवांचा विषय बुवांचा. बुवाने गण गायला. हे ज्या दुसऱ्याला नाव ठेवतात ना, दुसऱ्याला नाव ठेवतात, यांच्या गीतकाराने यांच्या लेखकाने याच्यावर लक्ष ठेवायचं. एकच सांगतो त्यांचं म्हणणं काय आहे की तेरे इश्क में पागल ही चाल सप्तसुराने आळवतो मी आज या समारंभात. निराकारे हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना. श्री गणा माझी तुला वंदना. आता मला सांगा, शक्तितुराच्या उंचीवर गेलेला आहे. आता जो गर्भित भाग आहे कलगीतुराच्या आतल्या गोष्टी ज्या आता पुढे पुढे बाहेर यायला लागल्या. मुळा रंगाचा हा गड आणि जो शक्तितुरा येत राहिलाय आणि त्याच्यामुळे आजकाल शिकलेली पोरं ही 22-23 वर्षाची पोरं या एसआरच्या लेवलची ही सगळी पोरं जी सुशिक्षित आहेत. आता हे तुमचं AI आलं, जेमिनी आलं, मेटा आला, त्याच्यावर चॅट जीपीटी आलं. पुस्तकं कमी पण त्याच्यावर लोक जात आहेत, सर्च करतायत, अध्यात्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं तोंडावर पडताय बघून घ्या. हे काय म्हणतात की सप्तसुराने आळवितो मी आज या समारणा. आणि निराकारे हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना. निराकार म्हणजे ज्याला आकारच नाही आणि त्याला सांगतात ज्याला आकार नाही त्याला बघा. भक्तजनांनो बघा, आता हे बघा, हा तुमचा मूर्खपणा. निराकार रूप पण फक्त ते अंतर्यामीतून ध्यानातून फक्त स्मरायचं असतं. हा कलगीतुरा आहे आणि तुम्ही सांगता या स्केलच्या गोष्टी मला. ह्या पहिला बेसिक आई शक्ती ही शिकून घ्या आणि नंतर सांगा मला. गाणी घेतोय. सुखाची ओंजळ माझी भरली गणा. सुखाची ओंजळ माझी भरली गणा. गेलो विसरून मी माझ्या साऱ्या वेदना.
पुरवली देवा तू माझी मनोकामना, पुरवली देवा तू माझी मनोकामना. सुखाची ओंजळ माझी तू भरली अणा, सुखाची ओंजळ माझी तू भरली अणा. गेलो विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना, पुरवली देवा तू माझी मनोकामना, पुरवली देवा तू माझी मनोकामना. तुझ्या बिन कोणाचा भरवसाही नव्हता देवा एकल्या शरणाचा. कोणाला होती केली आराधना, कोणाला होती केली आराधना. पुरवली देवा तू माझी सारी मनोकामना, गेलो विसरून मी माझ्या साऱ्या वेदना. तुझा साक्षात्कार माझ्या वाणी तुझी भक्ती नम्र नमस्कार. साक्षी साखुनी अभय ठाणा खुणा, साक्षी साखुनी अभय ठाणा खुणा. गेलो विसरून मी माझ्या साऱ्या वेदना, गेलो विसरून मी माझ्या साऱ्या वेदना, गेलो विसरून मी माझ्या साऱ्या वेदना. असं आहे सगळं. आता यांचं उघड लोकांना बोलायच्या नादात काय काय बोलून जायचं आणि आपण किती उघड. हा विकास लांबोरे जो उभा आहे, जे हे वर्षाचे 12 महिने कार्यक्रम करतात आणि तरी पण एका सीझनला फक्त 4 महिने 3.5 महिने मी बाऱ्या करतो आणि जो आकडा काढतो आणि जितके कार्यक्रम करतो आयुष्यात नव्हे पूर्ण वर्षात जेवढे कार्यक्रम करतात तेवढे ते उच्च काढू शकत नाही. हा फरक आहे. त्याचं कारण एकच आहे, कारण एकच आहे. तुम्ही लंगड, हे लंगड तुम्ही यायचं आणि ह्या विजय सॉरी निकमबुवा आमचं राजेश निकमबुवा सांगायचं एखादा विषय त्याने सांगायचं 4 वेळी फक्त लिह. मी सांगतो त्या विषयावर तरी लिहायला लावायचं, नाहीतर मी देतो. आता विषय काय, हे लंगड आहे. आमचं विजय बुवा लिहून देणार, ते जाधव बुवा लिहून देणार आणि हे गाणं काय की आहे मान्य आहे ना. आता इतकं वर्ष टोपी घालत नव्हतं
काल खंडाळ्यात बुवा काय सुबुद्धी सुचली, पावनाई देवी पावली आणि नवनाई देवी पावली. काल बाबा टोपी घातला नाही, काय टोपी घातला आणि याचा क्रेडिट मी नाही घेणार. आणि किती भारी दिसताव बघा, किती भारी दिसताव बघा. यांना म्हटलं ही खेळातली होती चमचमची बाई, एवढं प्रेमान बोललो चमचमची बाई, तरी माझा काला बाबू काला बाबू. लग्न केलं एवढा पैशावाला, एवढा काही पद्धतशीर आहे, एवढा भारी लिहतो, एवढा नवरा नशिबात मिळालाय. नान बाय नान नान लय भारी होणार आहे, बरकतीचा विषय आहे. मी जर काही देवबीव काढतो अहो कोकणात नाही, या सगळ्या मला माहिती आहे. ह्या गमती गमतीचा भाग आहे, पण मुळा रंगाचा भाग आहे. तुम्ही 5 वर्षात किती प्रश्न फोडलो लोकांचं, किती प्रश्न फोडलो. हे का नाही गेलं अहो, तर काय नाव नव्हतं ठेवलं तुम्हाला. ते सांगितलेलं की परशुरामाच्या भूमीत शोभते माझं कोकण एक नंबर आहे. म्हणजे परशुरामाची भूमी म्हणजे कोकण, एवढंच बोललो. आणि वरती त्यांचं एक वाक्य आहे की महाडच्या चौदार काळाने दिले आंबेडकर, आणि त्याच्या आधी आंबेडकर जन्माला आले, त्याच्या आधी एवढी आंदोलन झाली, तेव्हा आंबेडकर आम्हाला मिळाले. म्हणून सांगतो लिहिताना आपलं काही लिहायचं म्हणून नका, नंतर त्याची किंमत होतं गीतकारांच्या नजरेत, ते सांगायचं होतं. बाकी काय तुम्हाला आम्ही हसत नव्हतो. आता गवळींचा विषय, गवळींचा विषय काय म्हणतात की तुझी म्हणतात करेन बर्बादी. शहरात म्हणतात राधा सांगते कृष्णाला तुझी बर्बादी करीन. बघा याची लेखणी, यांचा शेर बघा. आणि म्हणते माझ्या नादी नको लागूस तुझी करेन बर्बादी. अरे असं कुठला ग्रंथ आहे जी राधा माऊली, जी राधा राणी त्या श्रीकृष्णाला, त्या मोहनमोहनाला जाऊन बोलले मी तुझी बर्बादी करीन. सांगा बरं, ह्या शक्तीला ते पाप लागायचं नाही. आणि मग आम्हाला शिकवायला लागणार तेव हे सूर आहे ते सांगितलं ना. कलिगीतुरा हे आमच्या वाटवाड्याची त्याची जपलेली आहे. आणि माझ्या परीने ह्यांच्यापेक्षा जास्त मी शिकलेलो, पण त्यांच्यापेक्षा जास्त, ह्यांच्यापेक्षा जास्त गाणी हिट माझी, ह्यांच्यापेक्षा जास्त कमी कालावधीत जास्त कार्यक्रम माझे. घ्यावराव बसून तुझे सूट याला काय तर मी आहे ना म्हटलेलं आहे का. राहुल देशपांडेचा का चुलत भाव आहे हा. लता मंगेशकर आमच्या ज्या ताई आहेत त्यांचा काय मानेला मानसपुत्र आहे. सगळे सुर जातात आणि दुसऱ्याला शिकवणार नॉन सायन्स. काही बोलायच्या उघात कमरेचा असं सोडू नको, काही बोलायच्या उघात कमरेचा असं सोडू नको. आणि आपल्या भिकार ज्ञानानं स्वतःला उघडास पाडू नको. अरे आलं किती गेलं किती नाही गंती, अरे आलं किती गेलं किती नाही गंती, असं काही तोडू नको. आणि 4 चौघात उघडी आधीच तू त्यात स्वतःच कपड फाडू नको. आता शेरपण सुरू, मला काय प्रश्न फरमाईश पडू नाही तर शेरपण वापायचं सगळं. चला यावया, तुला एकच सांगतोय, अर्धा डझन आपला कार्यक्रम झालेला आहे. काला बाबा भाला बाबा बंद करूया. मला पसंत केलंस ना 4 चौघात, पसंत केलंस ना मग 4 चौघात सगळं काला काला कशा मागितली. काल म्हणते हे ऐका परवा काल मी जोडून ऐकलं गंमत तरी ऐका हा. थांबा एक टाईम मिनिटं किती राहिलं आपली. कुठला गाणं नमन. अरे तर कालचं चाललं हे परत इथं. आता 2 दिवसापूर्वी आमच्या सावरडाईकडचा चिपळूणचा नमन जाकडी होती. ऐका तरी ऐका तरी हे ऐका तरी लावणी करा सांगतो तुम्हाला. नमनात भेद नाही, नमनात भेद नाही. हे जर खडं नमन असतं ना, खडे नमन म्हणतात त्याला. अनेक गोष्टी त्याला जाकडी पण म्हणतात. हा शक्तीपुराला जाकडी पण म्हणतात, कलगीतुरा पण म्हणतात. तिथं नमनात तिकडं म्हणणे असते हे पहिलं वंदू नमन माग नमन माग खतरी मागलेला. अरे पहिलं नमन नमन असं सगळं आहे. कुणाला म्हणण्याचं सगळं झालं. तिकडं ती म्हणणे, इकडं स्तोमत. तिकडं काय त्या फक्त पुरुष साडी नसून असे ताट असं ते नाचतात ना. हे होय की नाही याला नाता सांगा. ही लावणी आहे, गणेशाची आराधना आहे. ज्याचा वाडवडील या नमनासाठी लुगडं लावलेलं आहे, मिशी काढलेली आहे ना, त्याला नमनाचं महत्व माहिती आहे. यांना आयुष्यातही लावलंय. तुम्हाला काय माहिती आहे नमनातला, काय माहिती नमनातला. नमनातलं मला माहिती आहे. आणि नमनाचं नुकसान करतो की फायदा करतो माझं मला माहिती आहे. येण्यासाठी विकास लांबोरीचं 2023ला या नमन आणि कलगीतुरासाठी हिवाळ्याच्या गोष्टीसाठी आमदारने मुद्दा उठवलेला आहे
ऑन रेकॉर्ड आहे. तुमचं काय योगदान आहे कलगीधरासाठी? तुमचं योगदान काय नमनासाठी? लांबोरेचं योगदान आहे. या कलेचं जेव्हा घसरेल ना काय, त्या विकास लांबोरे आपल्या परीनं खारीचा वाटा होऊन सावराले. तुमच्यासारखं नाही, तुमच्यासारखं नाही. त्याच्यामुळे नमनाच्या गोष्टी मला सांगायच्या, दुसऱ्यांना सांगायच्या. तरी माझं बघून घेईन. ही पुण्याची गोष्ट की पापाची गोष्ट मी बघून घेईन. तिकडं म्हणणे, इकडं स्तवन, तिकडं गण, इकडं गण, तिकडं गवणे आल्या थाट थाट कडून मथुरेच्या बाजारला चालले. इकडं आली गवळण, तिकडं आली गवळण. खडी नमानामध्ये मुरदुम वाजवतात, पखवाज वाजवतात, तबला वाजवतात. इकडं जागतिक अशी पोरं नाचतात आणि बाहेर सोंग दाखवतात. काय फरक आहे हो? या दोन सख्या बहिणी एकत्र नांदतात, एकाच घरात दिलेल्या, आणि एकमेकांची आईशीची आठवण काढता काढता मावशीची आठवण काढली तर प्रॉब्लेम काय हो? मला परत शांतपणे शिकवते जाधव, सांगून ठेवा. एकच गोष्ट वारंवार नको. याला ऐकून घेतो म्हणून कानात बोलायचं. प्रशांत भेटायचं गोवागर 100 रुपये नमान होऊन द्या. वाजेव वाजेव ह्यांना का हे संदेश नमान करताना मी ह्याला विचारून गेला होता. इतर बघ टेन्शन नाही होईल. इधर आंखों में आग डालना और बात करना. नमान करताना ह्याला विचारलं होतं काय? नमान बंद करताना ह्याला विचारायचं करते. वाजेव वाजेव लांबोरे बोलते सबको बोलते. बारा खोड्या नमनाचा भेद मी सांगेन, शक्तिधराचा भेद मी सांगेन. मंडळाचं येईल ना मला फक्त. माझी मातृसंस्था आहे, मी त्याला सांग. आपले खुश. अरे आजचा रविवार दिवस हे बरं नाही. आजचा रविवारचा दिवस. आज आपला घाण मच्छर खायची, आपलं वड मटण काय खायचा, मावरा खायचा घरा सोडून तो माणूस इथं पब्लिक आलेला आहे नाचाला. त्यांची फरमाईश झाली जरा मजा केली तर ह्यांच्या पणात दुखतात. पुऱ्या बारी त्यांना एक काही नाही, एक शिट्टी नाही. जलते भेंडी, जलते भेंडी. हा किती मिनिटं? मला किती मिनिटं? शेवटची झालं सगळं. मग बघा बघितलं बारी कशी करतो. अरे मी 2020चा वार्षिक आहे. मला पिसवू नका हो. मला सांगा पिसवू नका. हा काही 5 सावर पदर तू, सावर पदर तू, वागणं सुधार तू. तुला कितींदा सांगायचं बरबादी बरबादी कधी बरबादी अवकात आहे कृष्णाची बरबादी बरबादी. कोण लिहून देतो? हा कोण लिहून देतो? सावर पदार तू, वागणं सुधार तू, कितींदा सांगायचं. उतरव जा तू सावरा तुझा, उतरव जा तू ठरावा तुझा. कसं तुला वागायचं, कसं जा तू ठरावा तुझा. कसं तुला वागायचं. सावर पदार तू, वागणं सुधार तू. सावर पदार तू, वागणं सुधार तू, कितींदा सांगायचं. सावर पदार तू, वागणं सुधार तू, कितींदा सांगायचं. सत्वाचं झालं बोलणं, झालं किती भांडण. पुन्हा नव्यानं आयुष्यात
या होत सुरू नातड करून सुचना दिल्याच्या वचना करून सुचना दिल्याच्या वचना कसं ते लागायचं करून सुचना दिल्याच्या वचना कसं ते लागायचं उत्तरावचा तू ठरावा तुझा तू कसं तुला वागायचं उत्तरावचा तू ठरावा तुझा तू कसं तुला वागायचं सावर पदर तू वागणं सुधर तू कितीला सांगायचं सावर पदर तू वागणं सुधर तू कितीला सांगायचं शायराने काल त्यांच्या प्रश्नाच्या मागून आम्ही गेलो तंतोतंत उत्तर ते म्हणाले आमच्या ग्रंथाचं जे नाव आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तोच पुरावा तसाच ग्रंथ सगळं झालं त्यांनी मान्य केलेलं नाही आमचा त्याच्यावरती अट्टास नाही आम्ही तुमच्या ग्रंथाला खोटं ठरवणार नाही आणि तुमच्या प्रश्नाला खोटं ठरवणार नाही त्याच्यानंतर काल त्यांनी उत्तर दिलं भूमाताच गौरव गाथा म्हणजे भूमाता उत्तर दिलं त्यांना पहिली ह्या आपल्या 6 बारा झाल्या त्यातली एक पहिली दिलेली आहे की आता आम्ही यंदा एक्स्ट्रा अजून सोडवल्या ग्रंथ तोच आहे या दोन ग्रंथ तोच आहे ग्रंथ बदलेला नाही फक्त एवढंच सांगितलं की एखाद्या शक्तीवाल्याला प्रश्नाकडे जाताना अजून त्याला वाटा जे आहेत ते मोकळे व्हाव्या अजून त्याला सोपा जावं म्हणून अट घातलेली आहे की एका देवाने त्या राजाला वरदान दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला सोपं झालं तुम्ही आता स्त्रीकडे जाऊ नका मग ह्याच्यात तुम्हाला मिरची लागायची काय गरज आहे असा तुरेवाला कोणी बघितलाय दरवर्षी तुम्हाला उत्तर सोपं करण्यासाठी एक्स्ट्रा अजून बाजू देतोय ते तुम्हाला कळलं पाहिजे त्या घेता येत नाही हे म्हणून त्याला दातृत्व पण मोठं लागतं आणि घेण्याची वृत्ती पण मोठी लागते आशिष बेंद्रे माऊली कोंडी बेंद्रेवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी 201 रुपयाचं पारितोषिक आणि सुनील गाडे माऊली भेड मोगरगाव 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे मी माझं काही पद गात नाहीये वेळ झालेली आहे मात्र आमचे शंकर गोरे पत्नी माऊली या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आमच्या उदय सामंत माऊलींचे चाहते आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत म्हणून 2 शब्द त्यांच्यासाठी मी गातोय आपला प्रश्न सॉरी तर आमचा प्रश्न असा आहे शाहीर की नागरी बळीराजा जो आमचा शेतकरी आहे तो जेव्हा शेतात जाईल तेव्हा त्याच्या कमरेला आकडी कोणती असेल तर त्याच्यावर कोणतं अरिष्ट येणार नाही त्याच्यावर कोणती बाधा येणार नाही हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे आमचं जे तुम्ही ग्रंथाचं नाव घेतलं त्याच ग्रंथात उत्तर आहे आणि अजून त्याला बाजू सोडलेल्या प्रश्नाची पद तुम्हाला दिली तुम्हाला प्रयत्न करा आणि तुमच्यासारख्या घराण्याने जर आमच्यासारखा प्रश्न पडला नाही आमच्या येडा वाकडा आमचं नशीब आहे यादवानं मान्य करणार हे माझी कोरडोर येतात या मी त्याला घाबरतो त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका मी खोटं नाही बोलणार हा 2 शब्द हे घेतलं आठवण तुमचे उपकार जन्मा राहतील शंकर भाऊजी हा पत्रे बोल उडत तुमचे उपकार जन्मा राहतील केली काही कामे ध्यान थोर सांगतील उदय सामंत महाराष्ट्राचे उदय सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील 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 तुमचे उपकार जन्म राहतील केली काही कामे ध्यान थोर सांगतील उदय सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील उदय सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील हे आता हे गाणं बोलतोय ते बोललं तर बापट नाही मला घड्याळ दाखवणार झाली मिनिटं झाली एक फक्त मंडावर घेतो
मंगळ करतो ज्याची खावी पोळी त्याची वाजवी टाळी. प्रियांश वैभव खैर गाव जयगड झाडेवाडी साडेवाडी गडाला पौत्र बांधायचा फरमाईश दुसऱ्या बाजूला घेऊया. हा जाणे देवी झुरेवाडी 201 रुपयाचं पारितोषिक. आणि श्री गांगेश्वर ग्राम विकास मंडळ आयोजित संदीप मोरे विरुद्ध विकास लांबोरे ह्या बुधवारी बारी आहे 22 तारखेला. ह्याच ठिकाणी आहे 8 वाजता. आमच्या गांगेश्वराच्या चरणाशी नतमस्तक व्हायचं आहे. तर असा जपती अंतरी भाव असा जपती अंतरी भाव प्राणी मित्र एकमेव असा जपती अंतरी भाव प्राणी मित्र एकमेव मुक्या जीवाला लावून जीव पाहती त्यांच्या मध्ये व देव मुक्या जीवाला लावून जीवन पाहती त्यांच्या मध्ये व देव असं जपती अंतरी भाव असं जपती अंतरी भाव प्राणी मित्र एकमेव असं जपती अंतरी भाव प्राणी मित्र एकमेव मुक्या जीवाला लावून जीव पाहती मुक्या जीवाला लावून बारी संपवतोय राजेश बुवा. ज्याप्रमाणे काय 15 मिनिटं बारी करा नंबरला मी येतोय. आज हिशोब होऊन जाऊन दे. परत तुमची बारी लवकर हाय नाही डायरेक्ट ऑगस्ट मध्ये बघू तरी 1 महिन्यानंतर. धन्यवाद. येतोच. Thank you.